आता बघ मी तुला कसा एक्सपोज करतो ते. तू असं करणार नाही. मी तुझी परमिशन नाही मागत संडे आंटी. माहिती आहे मला. पण जय, तुझ्या या बोलण्यावर लोक विश्वास केव्हा ठेवतील? जेव्हा ते आशूला प्रत्यक्ष बघतील. आणि आशू कुठे आपल्याला कुठे माहितीये. तर तुझ्या आधी मीच लोकांना सांगणार, हाच तो मुलगा ज्याने माझ्या आशूला मारलं. आणि मी जे बोलते ते खोट आहे हे सिद्ध करायला आशू पण नाहीये आणि तुझ्याकडे पुरावे पण नाहीयेत. तुझ्याकडे तरी कुठे आहे का पुरावा? Here starts the bad luck. तुझं काय ना जय, आशूने ना एक सुसाइड नोट लिहिली होती. नाही, त्यात तुझं नाव नव्हतं लिहिलं. एवढंच मेन्शन केलं होतं की प्रेमात फसवणूक झाली म्हणून ती आत्महत्या करते. आयडियली शमिकाच्या हातात ती चिठ्ठी पडायला पाहिजे होती, पण अनफॉर्च्युनेटली माझ्या हाती लागली. दुसरी गोष्ट, आशूने तुझे आणि तिचे काही असे एकत्र असलेले फोटो शमिकासाठी पाठवले होते. पण अगेन अनफॉर्च्युनेटली शमिकाच्या ऐवजी माझ्या हातात आले. यू नो, आय गॉट बोथ द थिंग्स. सो मिस्टर जयप्रभू, हा जो तुमचा आवाज वाढलाय ना तो थोडा खाली आणा. कारण मी मनात आणलं ना तर दुसऱ्या क्षणी तुम्ही गजाआड जाऊ शकता. Don't worry. I'm not going to do anything like that. आणि ते मगाशी मी म्हटलं नाही का, चेंज ऑफ डील 50-50. You get my niceness? I still stand by it. फक्त आता शमिकाची सही कशी पटकन मिळेल तिकडे लक्ष दे. कारण जर ते नाही झालं ना जय, मग शमिकाचा 23वा वाढदिवस, तू, आशू, फसवणूक, मर्डर, यू नो, I mean, you're gonna get unnecessary exposure. You want it? नाही ना? I thought so. आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांच्या मनातलं ओळखलं. हा, आणि तुमचं घोडं गंगेत नाहीलं. सगळं एवढं छान आहे, पण मग हे जयचं बेणं का मध्ये कडमडतंय? कारण त्याला माझी सगळी प्रॉपर्टी हवी आहे. नाही, मला का कोणास ठाऊक खूप आधीपासून असं नेहमीच वाटत आलंय की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. नीना आणि माझ्यामध्ये डील होतं 60-40. व्हॉट इफ आय गिव्ह यू 50-50? शट अप. हा जो तुमचा आवाज वाढलाय ना तो थोडा खाली आणा. कारण मी मनात आणलं ना तर दुसऱ्या क्षणी तुम्ही गजाआड जाऊ शकता. डोंट वरी, आय एम नॉट गोइंग टू डू एनिथिंग लाईक दॅट. फक्त आता शमिकाची सही कशी पटकन मिळेल तिकडे लक्ष दे. कारण जर ते नाही झालं ना जय, मग शमिकाचा 23वा वाढदिवस, तू, आशू, फसवणूक, मर्डर, यू नो, you're gonna get unnecessary exposure. सँडी चांगली मॉम आहे की नाही मला माहिती नाही, पण ती माणूस चांगली नाहीये. शी इज अ बॅड पर्सन. मला माहिती आहे की आपल्या कंपनीत आपले फक्त 20% शेअर्स आहेत, पण मी त्या 20%चे 200% करून दाखवीन. माझ्या मेहनतीने करून दाखवीन. आय प्रॉमिस यू. या दिवाळीपर्यंत शमिकाला तिची सगळी प्रॉपर्टी आणि त्याच्या आईपासून डिवोर्स मला दोन्ही मिळून द्यायचं होतं. इनफॅक्ट माझा तसा प्लॅनही होता, पण मी त्या दिवशी आत्याच्या घरी गेलो सुद्धा. पण त्यानंतर जे काही झालं ना
खूप लाड करायची माझे. मी खूप मानायचो रे तिला. अभ्या, अरे मला माहितीये नीना आत्या गेल्याचं खूप जिव्हारी लागलंय तुझ्या, पण बाहेर पडा त्यातनं तुम्ही आता खरंच. आणि अभ्या, अरे त्यांनाही तुमचं लग्न झालेलं हवंच होतं ना. बरं असू दे, आता मी आलोय ना, मग हे असं उसाच्या चिपाडासारखं तोंड नाही पडायचं. अभ्या, तू काहीच काळजी करू नको, मी आलोय ना आता. तू पण पाहत राहशील, मी सगळ्या गोष्टी अशा सॉल्व्ह करून फटाक कर. आर यू ओके? बघू बघू किती लागलं. सॉरी हा ताई, तुम्हाला अरे अभ्या, हीच ती सकाळची बाई. अरे तुला म्हणालो होतो ना, ती नाचता येईना अंगण वाकडं भलत्याच देवाला घातलं साकडं. हीच ती. हाच तो शमी. ह्यानेच मला सकाळी इतका वैताग दिलाय, इरिटेट केलंय मला, आणि वर माझी गाडी खराब केली याने. ओ बाई, तुम्ही काय बोलताय? काही पण गाडी तुम्हाला चालवता येत नाही, आणि वर नसलेले ओरखाडे पण दिसतात. शट अप. स्टॉप कॉलिंग मी बाई. हा, आणि तुमच्या ओरखड्यांचे किती पैसे झालेत माहितीये तुम्हाला? 2 लिपस्टिक आणि 4 कापड कमी घ्यायला सांगेन ना, होतील वसूल. एक मिनिट जरा शांत व्हा प्लीज. बरं, चंदू, ही माझी बहीण रिया. आणि हा माझा भाऊ चंदू, म्हणजे चंद्रशेखर. हाय. हॅलो. आणि तू आता बाहेर कशी एवढ्या रात्री? हा, म्हटलं असंच वॉक घेऊन येऊया. यु नो, इट्स गुड. मस्त थंडी पडली आहे ना, म्हटलं असंच घरात कशाला बसायचं. सो मी. ए अभ्या, ते बघ चहाची टपरी. ए चल ना, चहा घेऊ. व्हॉट? दिस रोड साइड टी? शमी, नो वे. दिस इज सो अनहायजेनिक. सी. अनहायजेनिक? बाई, तुम्ही मस्त विनोद मारता. हे यू, स्टॉप कॉलिंग मी बाई. हा प्लीज शमी. अगं कूल, बस शांत हो जरा. रिया. बरं चला, आपण सगळे चहा घेऊया. हो बाई, चला की. काय झालं? पाय मुरगळला. अभि शमी. रिया, अरे काय झालं तुला? पाय मुरगळला माझा. अरे पण उभ्या उभ्या कसा मुरगळला? एक काम कर, तू तिकडे बस. चल ये, हळू. नीट सांभाळ, पकड मला. हळू. उभ्या उभ्या कसा मुरगळलाय बाईचा पाय? शमी. ओके. आवड. चल. आउच. शमी, खूप दुखतोय ग पाय माझा. मी आता घरी कशी जाणार? अभि, तू सोडशील मला तुझ्या बाईकवरून घरी प्लीज? खूप पाय दुखतोय माझा. ऐको. नाही रिया, माझी बाईक जरा मित्राला दिली आहे.
पण आपण काम करूयात ना, मी आणि शमिका जाऊन पटकन रिक्षा आणतो. शमिका येतेस जरा? हो चंदू चंदू तू प्लीज रियाकडे लक्ष द्या, आम्ही आलोच. हो चालेल. काळजी घ्या, आलोच. रिया रिक्षा काही मिळाली नाही, पण आपण एक काम करूयात, आपण तिला आधार देऊन आम्ही घरापर्यंत सोडतो तुला. चालेल? इट्स फाईन. थँक्स अभि, थँक्स शमी. माझ्यामुळे तुम्हाला दोघांनाही खूप त्रास होतोय, आय नो दॅट. पण दुसरा काही ऑप्शन पण नाहीये ना आपल्याकडे. दुसरा कुठला ऑप्शन असता ना तर मी तो नक्की फॉलो केला असता. अभिजित, ऑप्शन आहे. हे काय रे, सायकल? हा, अरे तो चहावाला आहे ना, मी म्हणलं त्याला पोरीला लागलंय, थोडं बहुत पुण्य कमवा, म्हणजे तुम्ही ना काही सोडायला, मी सोडतो. दिली त्याने सायकल. रिया, सोडतेस ना अभिजितला? हो. ये. येतो रे अभ्या. हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, हम है राही प्यार के. हमसे कुछ न बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी बस इथेच. आता काय माझ्या रूम पर्यंत नेणार आहेस का सायकल? पाय फार दुखत असेल तर तेही करू आपण. अभ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो आपण. जो भी प्यार से मिला हम उसी के होली. नीनाने फोटो ठेवले कुठे असते? मध्ये कुठे तुलाच शोधत होतो. या रूमचं लाईट चालू दिसलं, म्हणलं बघावं कोण आहे. मला का शोधतोयस? कारण आता मी शमिकाकडे चाललोय, तिच्याकडून प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या घ्यायला. हो, इट्स ग्रेट. दही साखर देऊ हातावर? त्याची काही गरज नाहीये. मला तुझ्याकडून फक्त एक प्रॉमिस हवंय. मी त्या सह्या आणल्या की तू आशूला इथे आणायचं. आणि एक, मी आजच्या आज सह्या आणल्या तर तू उद्याच्या उद्या आशूला इथे आणायचं. ओके? आधी सह्या तर आण. अजून एक गोष्ट, आशू किंवा दुसरं कोणालाच कळतं कामा नये की मी आशूच्या आयुष्यात होतो. आणि असंही मी दोषी नव्हतोच. ऑफकोर्स तिची मेमरी परत आल्यावरती तुम्हाला सगळं सांगेलच. ऑफकोर्स या. पण मला काय वाटतं जय, तुला जे काही करायचं ना जरा पटकन कर. म्हणजे शमिकाची सही आणणं वगैरे, बिकॉज वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. तुझ्या लक्षात येतंय का, शमिकाचा 23वा वाढदिवस जवळ येत चाललाय. युरेका, I thought as much. Move. शमिका, तुझा 23वा वाढदिवस जवळ येतोय, पण नेमका
यावेळेस आपण सेलिब्रेट नाही करू शकणार. खरं तर तू आणि मी भेटल्यानंतरचा हा पहिलाच वाढदिवस ना. किती छान सेलिब्रेट केला असता. पण या नीना आत्याच्या आठवणी मनावरून पुसल्या नाही जात अजून. असं वाटतं आत्ता जाऊन बंगल्याची बेल दाबली ना तर दारामध्ये नीना आत्या उभी असेल, अशी नेहमीसारखी सुंदर दिसत आपल्या स्वागताला. आय नो अभि, समजू शकते मी. पण तुला खरं सांगू, माझं सेलिब्रेशन तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्याच पाशी संपतं. तू असशील ना वाढदिवसाच्या दिवशी माझ्यासोबत, बस मग दुसरा कुठल्याही सेलिब्रेशनची गरज नाहीये मला. अरे तुला काय गिफ्ट हवंयसा? गिफ्ट कसलं? तू मिळालास ना मला, अजून काय मोठं गिफ्ट देणार आहेस सांग? शमिका मस्करी नकोय, सिरियसली सांग. अरे काय सांगू? बर, तुला जे वाटेल ते आण. अरे हो ठीक आहे, एक गोष्ट हवी आहे मला, आणि मला माहिती आहे ती गोष्ट फक्त तूच मला देऊ शकशील. देशील? सांग ना, काय हवंय? त्या प्रॉपर्टी पेपर्सवर सही करायची परमिशन द्या अभि. अभि अभि प्लीज रे, असं नको ना करू. हे बघ, त्याने आपल्याला डिवोर्स मिळेल आणि आपण. शमिका, खूप उशीर झालाय, घरी जा. आपण उद्या बोलूया. हा, गुड नाईट. अभि अरे कोण समजतो कोण हा स्वतःला? हा कोण आहे हा? अभिजितचा भाऊ आहे म्हणे. अभि कुठे, हा कुठे? ना लुक्स, ना बॉडी, ना पैसा, ना पॉवर, ना ब्रेन, काही नाहीये याच्याकडे. पण ऍटिट्यूड जसं काही हा प्रिन्स चार्ल्स लागून गेलाय. शी, ह्याच्यापेक्षा तर माझा ड्रायव्हर बरा आहे दिसतो. का आलाय पण हा इथे? इंजिनिअरिंग साठी. अजून काय? काय इंजिनिअरिंग? हा, आता हे काय नवीन खूळ? खूळ तुम्ही सगळे असंच म्हणणार ग, पण आत्या खुळी माणसं जगावर राज्य करतात. भाई हा, मला नाही तुझ्या लेकासारखं शहाण्यासारखं वागताय. तो बाबा पैदाइशी समंजस, आपण तसले नाही. ते आम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे, म्हणूनच म्हटलं हे काय नवीन. दादानी मला जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला वाटलं गंमतच करतोय माझी. अण्णांना पण हेच वाटलं. निघताना मला म्हणाले, हे पहा चंद्रशेखर, फुकाच्या थट्टा करायसाठी माझ्याकडे वेळ नाही. खरंच काही सिरियसली करणार असशील तर विषय वाढू. मग काय, हे बघ तुला एक सांगू का, मला पण नाही माहित, वाटलं आणि आलो इकडे. आता तुझा लेकच बघ ना, बस वाटलं आणि पडला ना प्रेमात. मग आत्या एक विचारू का? काय विचार ना. ती पोरगी आहे ना, ती कोण? रिया, हा, तिला आपला अभ्या आवडतो ना? पण एक गोष्ट आहे, तो मुलगा ना जरा जास्तच शहाणा आहे. ओव्हर स्मार्ट. ही इज व्हेरी स्मार्ट. स्मार्ट ॲज इन त्याला काहीतरी लक्षात आलंय बहुतेक की मला अभिबद्दल काय वाटतंय. इन दॅट केस दिस इज व्हेरी रिस्की. गॉड, त्याला ते कन्फर्म नाही झालं पाहिजे. आणि जरी कन्फर्म झालंच तरी त्याने ते अभिला तर मुळीच सांगता कामा नये.